तर मित्रांनो, तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही चांगले असतील. आणि आज आम्ही जात आहेत, तुम्हाला माहीत आहे कशाला जात आहोत आम्ही. आम्ही जात आहेत आपल्या एक मित्राला भेटायला. आणि तो कोणता मित्र आहे? न्यू मेंबर, ज्याच्यासाठी तुम्ही एवढे कमेंट करतायत. आणि आता त्याला आपण भेटायला चालत. आता तो कॉल करेल थोड्या वेळात. मग आम्ही त्यांना भेटायला जाऊ आणि नंतर मग मजा बघा. रील काढू, फुल मजा. आणि आपले ड्यूक पण गेले फ्युलिंगसाठी. पेट्रोल नाही होता आणि थोडेफार काम होतं ते करून आणि घालवलं आहे पेट्रोल टाकायला. आणि आर सी पण आपण घेऊन जाणार आहेत. आपण दोन्ही गाड्या काढणार आहेत. तर आपण जाऊया आता, थोड्या वेळाने निघतोय आणि नंतर मग आपण भेटून तुम्हाला दाखवतो कोणची गाडी आहे ती आणि कोण आहे ते. चलो. तर मित्रांनो, आता आपण निघत आहे तिकडून. आणि ॲक्च्युली म्हणते ना, हां, तर काल ॲक्च्युलीमध्ये काय सीन झाला माहिती काय? मला ना जायचं होतं का सांगतो रे. मला ना ॲक्च्युलीमध्ये ना एक काम होतं, तर मी रात्री शूट करायला पण गेलो माईक टेस्टिंगचं. पण टाईमवरती सीन असं झालं काय, नाही रे जाता आलं मला. तर आता आपण जातोय. हाय, समजेल ते, समजेल ते रे आपल्याला आवाज येतोय का नाही येत आहे. आणि नॉईस रिडक्शन तर बंद आहे, सेकंड लेवलवरती आहे. तर तिथपर्यंत जाता आता म्हणजे ॲटलिस्ट समजेल तरी आपल्याला. खार गाडी रेस होते माझी. तर आपण जाऊ बघा, मग तिथून नंतर बघू कुठे जायचा इरादा आहे आता. आता कसा आवाज येतोय मला सिरियसली नाही माहिती आहे. तर बस माझे मित्र पुढे थांबलेले आहेत, त्यांना भेटून मग जाऊ आता ते. मी तुम यार फार नाही तर सेकंड लेवलवरती आहे, तरी आता काय माहिती कसा आवाज येतोय. कारण की काल ते मला जमलंच नाही ट्राय करायला. मला फोन आला करून, मग मला रिटर्न यायला लागलं. नाही तर चेक केलं असतं मी की कसा आवाज येतोय कसा नाही येत आहे ते. आणि आता वायझर वगैरे सगळं लावून बघणार आहे मी, कसा आवाज येतो कसा नाही. थोडाफार तर आवाज येत असेल बेड नॉईस, तर ते बघू कसा येतोय कसा नाही येत आहे ते. मित्रांनो, आपला जो दादा होता तो आलाय. यार अतिशय चांगला माणूस आहे रे. एकदम बोलण्यावर ना जरा पण ॲटिट्यूड नाही. दुसऱ्याला म्हणजे दुसरं जे हे माणसाला तर त्यांच्यापेक्षा तर फार चांगला आहे. खरंच मला चांगला वाटला. त्यालाही बोललो, दादा मागे थांबशील थोड्या वेळासाठी, म्हणजे तुझा फेस नको दिसायला. बोलते हां हां चालेल 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 बघते चालेल. खरं म्हणजे एकदम भारी वाटलं रे की एवढा माणूस सपोर्ट करतो. किंवा जाऊन दे आता काय सांगणार आहे त्याला स्टोरी. आता त्याला नाही मी सांगितले की काय मी स्टोरी म्हणजे सांगतोय का काय, काहीच ना त्यात. बट एवढं सांगतो ना की भारी माणूस आहे अरे, खरंच भारी माणूस आहे. मला खरं सिरियसली आवडला ते, एकदम मनापासून आवडलं. मोठा आहे ना एकदम, बरोबर आपल्यापेक्षा. अरे आपण जेव्हा बच्चे होते ना त्या टायमाला तो राईड करायचा रे एकदम. तर त्या टायमापासून विचार करा ना काय काय माणूस काय असेल तो. आणि सांगतो आता तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो. आता जी स्टोरी मी म्हणजे जी माझ्यासोबत होती रियालिटी आहे आणि हा फॅक्ट एकदम. आता मी ना लास्ट टाइम जेव्हा म्हणजे मी 5 वर्ष आधी ना जॉब करायचो एक ठिकाणी. तर त्या दादा पण नसेल मला ओळखत, मी सांगतो ना दादा पण नसेल ओळखत मला. आणि नंतर मग जॉब करत होते आम्ही. आणि मी त्याला ना एक दिवशी तो संडे राईडला जाऊन आला. आणि त्याला मी बघितलं वाय फुल काय बोलतात त्याला आपण, किट वगैरे घालून ना असं. तर तू
तुम्ही विचार करा ना, तो किट वगैरे घालून म्हणजे कोणत्याही नॉर्मल 18, 19, 20 वर्षांच्या मुलामध्ये ना तो हे येईल की भाई हा म्हणजे जायला पाहिजे आपण. सॉरी सॉरी, आपण पण मोठे होऊन जाऊ का काय. अरे मी सांगतो ना माझी अक्षरशः फाटते बाहेर. ते त्यांनी मला डायरेक्ट काय सांगितलं दादानी, बोलते तू चालव, बोलते अरे बोलते चालव 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 चालव. अरे नको 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 नको. म्हणजे एवढं काय सांगू रे खरं. मेन म्हणजे मी सांगतो ना, ती गाडी माझी ड्रीम आहे. ऑफकोर्स ती प्रत्येक पोराची असेल ती. तर तुम्ही ती पूर्ण गाडी बघतील ना तर तुम्हालाही सांगतो. आणि सिरियसली सांगतो, एवढा भारी माणूस आहे, त्यांना मी मेन्शन करणार आहे प्रत्येक ठिकाणी आतापासून रेग्युलर. आता एक म्हणजे कोलॅब त्याच्यासोबत कन्फर्म राहणारच आहे आपला कोलॅब, एक कन्फर्म कोलॅब. आणि बाकी तर माणूस मला खरंच फार आवडला, एकदम भारी माणूस आहे, एकदम म्हणजे एकदम भारी माणूस आहे. तर त्या गाडीचं साऊंड पण असा मागून येतो ना काय सांगू नको रे. आता तर मित्रांनो, आपण आता परत त्या दादाला भेटायला आलेत आणि त्याचा रिव्ह्यू थोडासा चांगला राहिला पाहिजे. आपण जी रील टाकली त्याच्यात तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आणि फार लोकांनी म्हणजे मी 3-4 लोकांनी गेस बरोबर केलेला आहे आणि त्या अकॉर्डिंग त्याचा रिव्ह्यू पण थोडाफार चांगला व्हायला पाहिजे. आणि तुम्ही ओळखताय तर ती चांगली गोष्ट आहे. आणि जेवढे पण तुम्ही ID आपले टॅग केलेले आहेत ना, ते सगळे ना सगळ्यांकडे युनिक गाड्या आहेत. आणि मला आवडलं की तुम्ही त्या लोकांना ओळखतात, त्यांना टॅग करतात, ते लोक आपल्या व्हिडिओपर्यंत पोहोचत आहेत. आणि आपल्याला असंच पुढे जायचंच आहे. प्रत्येक जे पण चांगल्या चांगल्या गाड्यांवाले आहेत, जे पण गाडीवाले आहेत, त्यांना आपल्याला परत एका व्हिडिओमध्ये आणायचंच आहे. तर आपल्या त्या दादाचा फेस तर नाही दाखवणार आहे, पण आता त्याच्या गाडीचं पहिले सिनेमॅटिक त्याच्यामुळे तुम्ही ओळखून घेतील. तर पहिले आता त्याची गाडीचे सिनेमॅटिक टाकू. बघा आता सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर चला आता. तर मित्रांनो यार, तुम्ही खरं सांगतो ते माझ्या फॅमिली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली एंडिंग पर्यंत. ही आम्ही नाही करता 1.5 तास ना बोलतोय, आम्ही 1.5 तासापासून बोलतोय, आम्ही खाली नॉर्मल बोलतोय. विचार कर ना तू, म्हणजे एवढ्याच फर्स्ट मीटिंगमध्ये पण तो त्यांनी मला ना तो आपल्या इकडचा फर्स्ट रायडर सांगू शकतो आपल्या इकडचा. त्यांनी पूर्ण प्रेफर केलं की हां स्वस्तिक तू असं कर, तू तसं कर. चांगलं वाटलं रे. आणि भारी माणूस आहे, मला सिरियसली आवडलं. आणि आता आम्ही शूट पण कम्प्लीट केलं आहे. आज पूर्ण एडिट वगैरे करून आणि उद्यापर्यंत टाकून देईन किंवा आज पण टाकून देईन, भरोसा नाही. पण आहे बेस्ट गाय आहे, फॉलो करा. बाईक राऊंड 5 करून आहे त्याचे इन्स्टा ID. आणि विनर कॉंग्रॅच्युलेशन्स तुझ्यासाठी की जो ज्याला ही गाडी चालवायला भेटणार आहे रविवारी. आणि चलो अभी मिलते हैं संडे राइड पे सीधा. चलो गाईज, बाय बाय. आणि होप सो तुम्ही चांगले असतील. आणि त्या दादाने मला एक गोष्ट सांगितली तीच मी सांगतो परत, की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघताय ठीक आहे, पण त्यांनी मला एक प्रिफर केलं की कधी पण बोलते एक व्हिडिओच्या एंडिंगला ही गोष्ट सांगत जा. ती गोष्ट काय होती ती सांगतो तुम्हाला, की प्रिफर हेल्मेट. म्हणजे हेल्मेट तुम्ही बोलते ना घालूनच चाला. कारण का त्यांनी मला सांगितलं ना, अक्षरशः ते म्हणायला लागलं काय, कारण काहीच रिझन आहे, तुम्हालाही माहिती असतील. त्या रिझनमुळे मला तसं वाटलं. आणि थँक्यू आता. आणि विशाल भाई तो बोलते मला दादा वगैरे नको बोलू असं तसं, म्हणजे फार चांगल्या गोष्टी झाल्या. तर चलो मित्रांनो, आणि हेल्मेट घाला आणि सेफ राईड करा. तर चलो बाय.